खाली गणेश चतुर्थी 2025 गणेश पूजनाचे हे नियम पाळल्यास पूर्ण फळ मिळेल या विषयावर सखोल संशोधन करून 20 महत्त्वाचे नियम आणि माहिती दिले आहेत। हे नियम धार्मिक शास्त्र, पुराणे आणि पारंपरिक श्रद्धेवर आधारित आहेत। गणेश पूजनाचे 20 महत्त्वाचे नियम गणेश चतुर्थी 2025 साठी 1 गणेश चतुर्थीची तारीख 2025 मध्ये गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होईल। मूर्तीचे स्थान गणपती बाप्पांची मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसवावी। घरात पवित्र आणि स्वच्छ जागा निवडावी। मातीची मूर्ती वापरा, शक्यतो पर्यावरणपूरक मातीची किंवा शाडूच्या मातीची मूर्ती आणावी। प्लास्टर ऑफ पॅरिस टाळावा। मूर्ती बसवण्याचा शुभ मुहूर्त चतुर्थीच्या दिवशी सकाळी पूजा करण्याचा उत्तम काळ असतो। पंचांगानुसार शुभ चौघड्याचे पालन करावे। गणपती आणताना हलगी ताशा नको। गणपती बाप्पा येताना गोंगाट न करता शांततेत भक्तिभावाने आणावे। घरात स्वागतासाठी तोरण रांगोळी तयार ठेवावी। प्रतिदिन पूजन गणपती घरी आलेले असताना रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजन करणे आवश्यक। दिवा उदबत्ती नैवेद्य देणे विसरू नये। मोदकाचा नैवेद्य बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहे। गणेश पूजनात गुळाच्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य खास असावा। दूध दुर्वा व फुलांची अर्पण गणपतीला 21 दुर्वा 21 फुलं अर्पण करण्याचा शास्त्रोक्त नियम आहे। गणपतीला तुळस देऊ नका। गणपतीच्या पूजनात तुळस वर्ज्य आहे। तुळशीचा वापर लक्ष्मी पूजनात करावा। गणपतीस आरती दररोज सुखकर्ता खहर्ता आरती दररोज भक्तिभावाने गावी। शक्य असल्यास आरतीत संपूर्ण कुटुंब सहभागी होऊ द्या। उद्यापनाचे नियम गणपती विसर्जनापूर्वी शेवटच्या दिवशी विशेष पूजा नैवेद्य व आरती करून बाप्पाला निरोप द्यावा। गणपती विसर्जन गणेश मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरातच बादलीत किंवा टाकीत करून पर्यावरण रक्षण करावे। एकच गणपती आणा। घरी एकच गणपतीची मूर्ती बसवावी। 2 किंवा अधिक गणपती ठेवणे निषिद्ध मानले गेले आहे। ब्राह्मण वा अनुभवी व्यक्तीकडून पूजेची योग्य पद्धती माहीत नसेल तर अनुभवी व्यक्ती वा ब्राह्मणकडून मार्गदर्शन घ्यावे। पवित्र वस्त्र परिधान करा। पूजेसाठी स्वच्छ पारंपरिक वस्त्र वापरावीत। महिलांनी साडी किंवा सलवार कमीज आणि पुरुषांनी धोतर वा कुर्ता वापरावा। व्रत व उपवास काही लोक गणेश चतुर्थीला उपवास करतात। फळाहार किंवा पाण्याने उपवास करणे हे भक्तीचे प्रतीक आहे। गणपतीबरोबर कलश स्थापन करा। पूजेसाठी गणपतीसमोर कलश ठेवणे शुभ मानले जाते। त्यात पाणी सुपारी नारळ आंबा पान ठेवावे। सत्यनारायण कथा किंवा अथर्वशीर्ष पठण पूजेदरम्यान गणपती अथर्वशीर्ष किंवा सत्यनारायण कथा पाठ करणे फलदायी मानले जाते। निरोप भक्तिभावाने द्या। विसर्जनादिवशी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आनंदाने प्रेमाने आणि आभाराने बाप्पाला निरोप द्यावा। या सर्व नियमांचे पालन भक्तिभावाने शुद्ध मनाने आणि श्रद्धेने केले तर गणेश पूजनाचे संपूर्ण फल निश्चितच प्राप्त होते। आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।